चला तर आता आपण पुढचं गणित बघूयात. एक्झाम्पल 30. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू? चूज टू करेक्ट ऑप्शन्स. द डायगोनल्स ऑफ अ rhombus bisect each other. The diagonals of a rhombus are perpendicular to each other. All angles of rhombus are congruent. The diagonals of a rhombus are congruent. आपल्याला ह्या ठिकाणी चूज टू करेक्ट ऑप्शन्स, 2 करेक्ट ऑप्शन्स आपल्याला निवडायचे आहेत आणि नॉट ट्रू आपल्याला निवडायचं आहे. गणितामध्ये त्यांनी काय दिलं आहे ह्याला खूपच जास्त महत्त्व असतं. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय विचारलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर द डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर हे ट्रू आहे. ओके. द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर हे पण ट्रू आहे. आपण इथे टी लिहूयात. ओके. ऑल अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट हे मात्र नॉट ट्रू आहे. आपण इथे डायगोनल बघू शकतो आणि अँगल्स पण बघू शकतो. ऑल अँगल्स ऑफ रोम्बस, आता ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसते की ऑल अँगल्स ऑफ रोम्बस आर नॉट कॉन्ग्रुएंट बिकॉज वी कॅन सी दॅट ओनली अँगल ए इज congruent to angle C and angle D is congruent to angle B. Okay, so all angles are not congruent. All angles of rhombus are not congruent. The diagonals of a rhombus are congruent. We can see that AC is bigger than DB. Okay, so one diagonal of rhombus is bigger than the other diagonal. Okay, so the diagonals of rhombus are congruent. This is not true. Okay, so we want to find not true. Okay, answers. So choose 2 correct options. So third option and fourth option are the correct options because they are not true. A side of cube is 12 centimeter. Such 3 solid cubes are melted to form a cuboid. If the base area of the cuboid is 144 square centimeter, then what is the height of that cuboid? This is example number 31. Okay, so let us see how to solve this. So volume of cuboid is equal to 3 into volume of cube. Why 3 into volume of cube? Because 3 such solid cubes are melted असं दिलेलं आहे. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ 3 क्यूब्स टुगेदर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. 3 क्यूबचं मिळून जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढं त्या क्युबॉइडचं व्हॉल्यूम आहे. So we know that volume of cuboid is equal to L into B into H, that is equal to 3 into L cube. Okay, but LB is nothing but base area. Okay, so write base area here. We can write LB into H is equal to 3L cube. Okay, we can write here L into B is equal to base area. Okay, so base area is given as 144 into H is equal to 3 into 12 into 12 into 12. आता तुम्हाला माहिती आहे की 12 into 12 is nothing but 144. So H is equal to 36 centimeter. ओके, H is equal to 36 centimeter. ऑप्शन 1 हे उत्तर आहे. आणि ह्यालाच तुम्ही काय लिहू शकता? दिस कॅन बी रिटन ॲज 0.36 मीटर. सी 1 मीटर is equal to 100 centimeter. So 0.36 meter is equal to
0.36 multiply by 100 centimeter. So that is nothing but that is nothing but 36 सेंटीमीटर. म्हणजे 36 सेंटीमीटरला लिहिण्याचा अजून एक प्रकार हा आहे की आपण त्याला मीटरमध्ये लिहायचं झाल्यास 0.36 मीटर असं लिहू शकतो. सो ऑप्शन 1 अँड ऑप्शन 2 आर द करेक्ट ऑप्शन्स. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? द रॅशनल नंबर 43/40 इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ 0. आता 43/40 हा जो रॅशनल नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे. ओके, त्यामुळे तो कुठे असणार? 0च्या राईट साईडला असणार. ओके, 0च्या राईट साईडला असणार. ओके, सो दिस स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. दिस इज रॉंग. द रॅशनल नंबर -17/-19 इज ऑन द लेफ्ट साईड ऑफ 0. आता हे बघा, -17/-19 हे प्लस होऊन जाणार आहे. हे होणार आहे 17/19, 17/19. So this is a positive number and this will be to the right side of the 0. So this statement is also a wrong statement. The rational number 27/29 is on the right side of 0 on the number line. Number line तुमच्या डोळ्यासमोर आहे. राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. ओके, सो 27/29 हा पण कुठेतरी राईट साईडला इकडेच असणार आहे. ठीक आहे, तर दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. पुढचं स्टेटमेंट काय आहे? द नंबर -8/3 अँड 3/7 आर ऑन द सेम साईड. असं होऊ शकत नाही, कारण की एक नंबर इथे मायनस दिला आहे -8/3 आणि एक नंबर 3/7 हा प्लस आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही नंबर एका साईडला, नंबर लाईनच्या एका साईडला असणं शक्य नाही आहे. -8/3 हा लेफ्ट हँड साईडला असेल 0च्या आणि 3/7 हा 0च्या राईट साईडला असेल. ओके, सो दिस इज ऑल्सो अ रॉंग सेंटेन्स. Therefore third option is the correct answer, okay, for this example. Let us see the next example now. The number of boys in 8th standard in the school are less by 10 than twice the number of girls. If the total number of students in the class is 71, then find the number of boys. अशा प्रकारचे जे गणित असतात ना, ते शक्यतो काय करायचं की वन व्हेरिएबल घेऊन करायचं. वन व्हेरिएबल एक्स. ओके, तर आपण असं गृहीत धरूयात की नंबर ऑफ गर्ल्स इज इक्वल टू एक्स. ओके, मग आता नंबर ऑफ बॉईज काय बघा. आता नंबर ऑफ बॉईज इज इक्वल टू लेस बाय, बघा आता मी काय दिलं, लेस by 10 than twice the number of, okay, twice the number of girls. So what does it mean? It means that twice the number of girls करावं लागेल. twice the number of girls means 2x. ओके, आणि त्याच्यातनं आपल्याला 10 वजा करावं लागतील, म्हणजे लेस करावं लागतील. ओके, सो दिस इज नंबर ऑफ बॉईज. नाव यू नो दॅट नंबर ऑफ बॉईज प्लस नंबर ऑफ गर्ल्स, number of boys plus number of girls is equal to total number. Okay, so number of boys is 2x minus 10, number of girls is x, and this is equal to 71. So this implies that 3x is equal to 81. So this implies that x is equal to 27. आता हे पाडे पाठ असले पाहिजेत म्हणजे पटपट होतं. ओके, 81/3 27 असं जर पाडापाठ असेल तर पटकन होईल. अदरवाईज 81/3 करत बसावं लागेल. ओके, सो नाव वी वॉन्ट टू फाइंड नंबर ऑफ बॉयज.
number of boys, okay, number of boys is equal to 2x minus 10, so that is 2 into 27 minus 10, that is, आता 27चा पाढा जर पाठ असेल तर 27 दुनी 54 वजा 10, that is 44. then find the number of boys असं काढायचं होतं आपल्याला. 44 is the answer. okay, first option is the correct option. okay, which polynomial should be added in 2x raised to 5 minus 3x plus 1 to get the polynomial 3x square plus 5x plus 1. okay, so we'll solve this solution. suppose that polynomial is equal to px. okay, two x raised to 5 minus 3x plus 1 plus px is equal to 3x square plus 5x plus 1. which polynomial should be added असं विचारलं आहे. आपण त्याला ॲड करून टाकलं कशामध्ये, 2x raised to 5 minus 3x plus 1 मध्ये. ओके, आता आपल्याला काय मिळेल, आता समजा हे सगळ्या टर्म्स आपण राईट हँड साईडला पाठवल्या तर ही टर्म येणार आहे मायनस 2x raised to 5, ओके, प्लस 3x स्क्वेअर ही टर्म ॲज इट इज. ओके, ही मायनस 3x टर्म तिकडे गेल्यानंतर प्लस 3x टर्म होऊन जाईल, प्लस हे 5x जे आहेत ऑलरेडी ॲज इट इज लिहिले, हे 1 तिकडे गेल्यानंतर मायनस आणि हे प्लस 1 ऑलरेडी इथे आहेत. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम डुईंग. मायनस 2x raised to 5 हे ॲज इट इज, प्लस 3x स्क्वेअर दिस इज ॲज इट इज, मायनस 1 प्लस 1 कॅन्सल आणि प्लस 8x. okay, so among the fourth option is I think correct answer because 2x raised to 5 याला मायनस चिन्ह आहे, प्लस 8x आहे आणि प्लस 3x स्क्वेअर आहे. ठीक आहे, क्रम मागे पुढे लिहिला तरी त्याच्याने काही फरक पडत नाही. ओके, आपल्या उत्तरामध्ये 3x स्क्वेअर आधी आला आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 3x स्क्वेअर नंतर लिहिलं आहे, सो दॅट मेक्स नो डिफरन्स. सो ऑप्शन 4 इज द करेक्ट ऑप्शन.